10 वाजून गेले, म्हातारा अजून उठला नाही. रोज तर सकाळी 4 वाजेला चहा मागतो, आज का झालं बापा? बाबा म्हटलं उठा, 10 वाजले. म्हातारा गेला की काय? वाटते म्हातारा गेला. गेला मा सग्गा सासरा गेला, अग गेला मा सग्गा सासरा गेला. आता शेतामध्ये आम्हाला हिस्सा भेटीन, माझ्या नावावर 3 एकर होईन. अग गेला मा सग्गा सासरा गेला. आता माझं टेन्शन हलकं झालं, मला 2 पोळ्या कमी करण्या पडतीन, 2 पराती कमी धुण्या पडतीन. अग गेला माझा सग्गा सासरा गेला. आता माझ्या नावावर वावर होईन, माझ्या नावावर घर होईन, मला कोणाची रोख टोक नाही. अग गेला माझा सग्गा सासरा गेला. आता माझं मन पडीन, मी तसे कपडे घालीन, लोकांच्या वट्यावर दिवसभर बसीन. अग गेला माझा सग्गा सासरा गेला. आता मला कोणाचा धाक नाही, मी माझ्या मायच्या घरी 1 महिना राहीन. अग गेला माझा सग्गा सासरा गेला. त्याला फोन करणं पडेन, पटकन सांगणं पडेन म्हातारा गेला. बोल, काय म्हणतीये? कुठे आहे तुम्ही? घरी या लवकर, तुमचे बाबा गेले. काय काय सांगतीये? बरं बरं, मी येतो घरी. चांगलं झालं रे भूमी मेला तर, माझ्या सूनला किती टेन्शन होतं माझं. बाबाओ, काय झालं तुम्हाला? उठा म्हटलं. डॉक्टरला फोन केलता का तू न? नाही, मी काही केला नाही डॉक्टरला फोन. अरे मग डॉक्टरला फोन करणं पडेल ना बापा. थांब, मी करतो. का हो डॉक्टर साहेब, कुठे म्हटलं? काय करताय? काय नाही, मी आकडे काढत होतो. बोला ना, काय म्हणताय? अरे तोंडान सोडा हो तुम्ही. मी काय म्हणतोय, तुम्ही घरी अर्जंट या लवकर. का बा, काय झालं? माझा बाबा सकाळचा झोपेले, उठत नाहीये. तुम्ही या लवकर. बरं बरं, येतो मग मी. तुमचे वडील स्वर्गात गेले म्हटलं. वय तुमच्या भाऊला फोन करा ना, त्याला सांगा ना. हो हो, त्याला पण बोलवणं पडीन. बोल म्हटलं, कशासाठी केला फोन? लवकर ये घरी म्हटलं, बाबा वारले. काय काय सांगतो? बरं बरं, मी येतो. वय चाल लवकर म्हटलं, माझे बाबा वारले. हे बघा म्हटलं, तुम्ही तिथं शिल्लक चालजा नको, शिल्लक पैसे लावजा नको. अरे हाव ना, तू चालतं सही तिथं. हो हो, चला मग. म्हटलं तुमचा भाऊ येतोय, शिल्लक चालजा नको, बरोबर अर्धे पैसे लावजा. लावताय कशाले पैसे बापा? मले फेकून द्या ना नदीत. हाव ना, तू दम धरणं युत देतेले. हा, तेच म्हणते मी. बाबा, ओ बाबा, कसा का गेला बापा तू आम्हाला सोडून? काय मग आता कसं करतो बाबाला न्यायचं? 2 भाऊ आहे आपू, अर्धा खर्च लाव. बापा 6 एकर लावून ठेवलं मी, की माझ्या लेकरायले कामाईन, आणि हे आरामखोर म्हणता अर्धे पैसे लाव. नाही, आपलं काय ठरलं होतं? 6 महिने म्हातारा आमच्यासाठी राहीन, 6 महिने म्हातारा तुमच्यासाठी राहीन. म्हातारा तुमच्यासाठी फक्त 1 महिना राहिलाय, तुम्ही शिल्लक पैसे लावा. मी 1 टाइम जेवला, 6 एकर जमीन लावून ठेवली, आणि ह्या हरामखोरायले नुसतं मले मसनखैत नेणं महाग पडतेय. तू आमच्या दोघं भावांमध्ये बोलू नको, तुला अगोदरच सांगतोय मी. तिच्यामध्ये आमची का चूक आहे मग? तो म्हातारा लवकर मेला तर आम्ही का 6 महिने वागवत नव्हते? अरे मग तुमचे 5 महिन्याचे पैसे वाचले ना, तुम्ही पैसे शिल्लक लावजा ना. समजोय ना रे, तुझ्या बायकोला समजोय ना, हा टाइम कोणचा आहे? वय तू चुप बस आता, मध्ये बोलू नको जरा. तिला पण चुप करा मग. मी तुला काय म्हणतोय, तू शांतता नाही. तू रिश्तेदाराला कॉल केला का? नाही, अजून केला नाही मी कॉल. अरे मग कर ना, केव्हा करशील? बरं मग मी करतो कॉल. कर लवकर, रडून सांगता येईल. कम से कम डाळिंब सफरचंद आणून ठेवायला पाहिजे होतं इथं. लोकायला सांगणं पडीन ना, की 8 दिवस झाले नुसतं सफरचंद खातोय बुड्ढा. हॅलो, राम महाजन म्हटलं, या तुम्ही, माझे बाबा वारले. बरं केव्हा वारले? सकाळचे वारले म्हटलं, तुम्ही सर्व रिश्तेदाराला सांगून दे जा. बरं मी सांगतो, सर्वेले नाही येतो. अरे केव्हाचा वारला म्हातारा?
सकाळी 10 वाजायचे वारले बाबा. जाऊ दे भो, काय रडतू, वय झाली होती. या सरपंच साहेब या म्हटलं. काय मग म्हटलं, किती वाजेचा टाइम देताय? संध्याकाळी 5 वाजेला. म्हटलं सरपंच साहेब, तुमच्या दुकानाहून चंदन आणि देशी तुपाचा डब्बा पाठवून दे जा. बरं बरं, दिन्न पाठवून. बापा बापा, चंदन देशी तुपा म्हणी बाई तुआ, जेव्हा मी जिवंत होता तहा डालडानी खावाडलं रे तू मला. चाल मग मी येतो, काही लागलं तर सांग. जाय त्या वाजावाल्याला सांग आणि 100ची चिल्लर आण. 100ची चिल्लर लागीन आपल्याला. महाजवळ ते 4 आणे आहे, ते 4 आणे चालणार नाही का? अरे तू पागल झाला की काय? ते 4 आणे कहींचे बंद झाले, $1 डॉलर आण. बाबा तू कसा सोडून गेला रे आम्हाला, आता कसं होईन आमचं? उठणं बाबा उठणं, 1-2 वर्ष तर साथ द्या आम्हाला. लय चांगला होता माझा सासरा. मला म्हणे बेटा तू माझी सून्य आहे, तू माझी लेक आहे. अरे बापा बापा, किती खोटं बोलसान रे. मी काय म्हणते तुम्हाला, ऐका ना माझं. बोल ना, काय म्हणते? चला म्हटलं लवकर किचन मध्ये. मी न गरम शेवभाजी आणि पोळ्या केल्या. नाही नाही, मी जेवण करत नाही. अव मग तुमची ऍसिडिटी वाढून जाईन नव मा. रडू नको हो, केव्हाची रडतीये, बस ना आता. माझा सासरा लय चांगला होता. काही पण काम सांग, कोथिंबीर आणजा, साखर आणजा, सर्व काम ऐके माझं. का रे भो, काय खाऊन आला तू? किचन मध्ये जा, तुम्ही नवरा बायको शेवभाजी गेली आहे, जेवण करून घ्या. बरं जातो मी. मागे मागे घे म्हटलं, जेवण करून घे. तुझ्यानं भुकेला राहत नाही, मग तू चावती कोणाला पण. शांताराम भाऊ, जाऊ दे आता, रडू नको. कसा काय रडू नये बापा, माझा हिरा चालला गेला ना. हा मग आता करशील काय भाऊ, सांग. म्हटलं ते भाऊ 5,000 रुपये मागताय, कपाडाची चाबी कुठे ठेवली आहे? साखरच्या डब्यामध्ये ठेवली आहे. तू रडणं बापा ना, रडत का बन्नी तू? तुझ्याकडे पूर्ण बाया बघताय ना. अवा मी काय करू, मला रडू येतच नाही. अहो असं कसं काय येत नाही? डोळ्यामध्ये तिखट टाक, बोट घाल, आयडेक्स लाव, बाम लाव, काही पण कर, पण रडणं ते लोक बघताय ना. आम्ही मेल्यानंतर काही रडा नको रे भो. जेव्हा आम्ही जिवंत असता तेव्हा सुखानं जगू द्या रे भो आम्हाले. तुमच्याकडून काहीच नको रे भो आम्हाले. आम्हाला फक्त चहा पण पाजली तर धकते आमचं. आम्हाला काहीच नको. 2 टाइमची चहा, 1 टाइमचं जेवण असलं, तुम्ही खुश असले की आम्ही पण खुश आहे.